जय भीम. माझं नाव पुष्पा गायकवाड, राहणार कल्याण. सर्वप्रथम मी सर्व उपासक आणि उपासिकांना जागतिक धम्मध्वज दिनाच्या शुभेच्छा देते. धम्मध्वज काय आहे हे जाणून घ्यायलाच हवं. बरं, हा ध्वज किंवा मग याची निर्मिती कशी झाली असेल तर थोडक्यात आपण जाणून घेऊया. धम्मध्वज वंदना ही बुद्ध धम्माच्या अनुयायांसाठी एक महत्त्वाची अशी वंदना आहे, जी धम्माचे प्रतीक असलेल्या धम्मध्वजाला समर्पित केली गेली आहे. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये जर आपण पाहिलं तर धर्मनिरपेक्ष आणि धार्मिक अशा दोन्हीही कारणांसाठी ध्वज सहजपणे वापरला जातो. बौद्ध धम्मध्वज म्हणजे बौद्ध धर्माच्या ध्वजाला दिलेला एक आदर आहे. धम्मध्वज हा बौद्ध धर्माच्या शिकवणीचे म्हणजेच धम्माचे आणि त्यातून मिळणाऱ्या मुक्तीचे मार्गाचे एक प्रतीक आहे. धम्माच्या प्रसार आणि प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौद्धांचे एकच प्रतीक असावे या विचाराने सन 1880 मध्ये श्रीलंकेचे अनागरिक देवमित्र धम्मपाल, महास्थवीर गुणानंद, सुमंगल, बौद्ध विद्वान जी.आर. डिसिल्वा इत्यादींनी मिळून निळा, पिवळा, लाल, पांढरा व केशरी अशा 5 रंगांच्या उभ्या व आडव्या पट्ट्यांमध्ये विश्व बौद्ध धम्माची निर्मिती केली.